नमस्कार. आज आपण भारताच्या सशस्त्र दलांच्या कमांड स्ट्रक्चरबद्दल म्हणजेच त्यांच्या नेतृत्वाची रचना कशी आहे हे समजून घेणार आहोत. देशाच्या सुरक्षेची एवढी मोठी जबाबदारी नक्की कोणाकोणाच्या खांद्यावर आहे हे चला सविस्तरपणे पाहूया. चला सुरुवात एका इंटरेस्टिंग प्रश्नाने करूया. आपल्या भारतीय सशस्त्र दलांचा समावेश जगातल्या सर्वात मोठ्या सैन्य दलांमध्ये होतो. पण एवढ्या मोठ्या दलाचं नेतृत्व नक्की करतं तरी कोण? ही रचना नेमकी आहे तरी कशी? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या विश्लेषणामध्ये आपण भारतीय लष्कराच्या नेतृत्वाची संपूर्ण रचना समजून घेणार आहोत. सुरुवात करूया थेट सर्वोच्च पदापासून. त्यानंतर तिन्ही दलांना एकत्र आणणाऱ्या एकीकृत कमांडबद्दल जाणून घेऊ. मग भूदल, नौदल आणि वायुदलाचं नेतृत्व कोण करतंय ते पाहू. आणि शेवटी प्रत्यक्ष जमिनीवर ज्या मोहिमा होतात त्यांचं संचालन कोण करतं यावरही एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया थेट टॉपपासून, म्हणजे आपल्या कमांड स्ट्रक्चरमधल्या सर्वोच्च आणि पहिल्या स्तरावरून. ही आहे सर्वोच्च कमान. भारतीय सशस्त्र दलांचे सर्वोच्च सेनापती म्हणजेच कमांडर इन चीफ हे नेहमीच भारताचे राष्ट्रपती असतात आणि सध्या या पदावर माननीय द्रौपदी मुर्मू विराजमान आहेत. हे पद खूप महत्त्वाचं आहे, कारण यातून हे स्पष्ट होतं की लष्करावर नागरी नियंत्रण आहे, जे कोणत्याही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असतं. तर हे लक्षात घ्या की ही भूमिका फक्त औपचारिक नाहीये. देशाच्या संरक्षणासंबंधी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे असतो. याचा अर्थ कमांडच्या साखळीमधले तेच सर्वोच्च आणि अंतिम अधिकारी असतात. यामुळे आपलं लष्कर नेहमी लोकशाहीच्या चौकटीत राहतं. आता आपण कमांडच्या पुढच्या स्तराकडे वळूया, जिथे तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला जातो. ही आहे एकीकृत कमान. तिन्ही दलांमध्ये समन्वय राहावा यासाठीच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS हे पद निर्माण करण्यात आलं आहे. हे एक प्रकारे एकीकृत लष्करी नेतृत्वाचं प्रमुख पद आहे आणि सध्या लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण ही जबाबदारी सांभाळत आहेत. CDS पदाची भूमिका खरंच खूप खास आहे. ते सरकारचे प्रमुख लष्करी सल्लागार असतात. त्यांचं मुख्य काम भूदल, नौदल आणि वायुदल यांच्यात फक्त समन्वय साधणं नाही, तर एकसूत्रता आणणं आहे. आताच्या काळात जिथे युद्ध एकत्र लढावं लागतं, तिथे तिन्ही दलांना एकत्रितपणे काम करण्यासाठी तयार करण्यात त्यांची भूमिका खूपच महत्त्वाची ठरते. चला, आता आपण लष्कराच्या 3 मुख्य स्तंभांचा आढावा घेऊया. सुरुवात करूया भारतीय भूदलापासून. जमिनीवरून आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या भारतीय भूदलाचं नेतृत्व करतात थल सेनाध्यक्ष, आणि सध्या जनरल उपेंद्र द्विवेदी या पदावर कार्यरत आहेत. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे ते भारतीय भूदलाचे तब्बल 30वे प्रमुख आहेत. यावरूनच या पदाची एक मोठी आणि गौरवशाली ऐतिहासिक परंपरा आपल्या लक्षात येते, नाही का? थलसेनाध्यक्षांच्या मुख्य जबाबदाऱ्यांमध्ये संपूर्ण भारतीय भूदलाचं नेतृत्व करणं, जमिनीवरच्या सर्व संरक्षण आणि सुरक्षेवर देखरेख ठेवणं आणि आपली भूदल सेना नेहमीच कारवाईसाठी सज्ज राहील याची खात्री करणं, या सगळ्याचा समावेश होतो. आता जमिनीवरून आपण थेट समुद्राकडे वळूया. सशस्त्र दलांचा दुसरा महत्त्वाचा स्तंभ आहे आपलं भारतीय नौदल, जे आपल्या अथांग सागरी सीमांचं रक्षण करतं. भारतीय नौदलाच्या नेतृत्वाची धुरा असते नौसेनाध्यक्षांच्या खांद्यावर. सध्या ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे पद भूषवत आहेत. ते भारतीय नौदलाचे 26वे प्रमुख आहेत. यातून पुन्हा एकदा या पदाच्या गौरवशाली इतिहासाची आपल्याला साक्ष मिळते. नौदल प्रमुखांची मुख्य जबाबदारी म्हणजे आपल्या देशाच्या विशाळ सागरी किनाऱ्याचं आणि सागरी मार्गांचं रक्षण करणं. यामध्ये भारतीय नौदलाचं नेतृत्व करणं, आपले राष्ट्रीय सागरी हितसंबंध सुरक्षित ठेवणं आणि या संपूर्ण प्रदेशात आपली नौदल शक्ती कायम राखणं यांचा समावेश होतो. बरं, आता आपण आपल्या शेवटच्या सेवास्तंभाकडे वळूया, म्हणजेच भारतीय वायुसेनेकडे. आपल्या देशाच्या हवाई सीमांचं रक्षण करणाऱ्या भारतीय वायुसेनेचं नेतृत्व सध्या एअर मार्शल अमरप्रीत सिंग करत आहेत. ते भारतीय वायुसेनेचे 28वे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, जे या पदाची परंपरा आणि त्याचा मोठा वारसा दाखवतं. वायुदल प्रमुखांचं मुख्य काम देशाच्या हवाई क्षेत्राचं रक्षण करणं हे आहे. यात संपूर्ण भारतीय वायुसेनेचं नेतृत्व करणं, कोणत्याही हवाई हल्ल्यांपासून देशाचं संरक्षण करणं आणि आकाशात आपलं वर्चस्व कायम राखणं यांसारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या येतात.
आता आपण एका अशा महत्वाच्या ऑपरेशनल भूमिकेकडे पाहूया जी धोरणात्मक आदेशांना प्रत्यक्ष जमिनीवर कृतीत उतरवते. महासंचालक लष्करी अभियान म्हणजेच DGMO हे पद सध्या लेफ्टनंट जनरल राजीव घर सांभाळत आहेत. हे पद म्हणजे लष्करी ऑपरेशनसाठी एक नर्व्ह सेंटरसारखं काम करतं, जिथून सगळ्या मोहिमांचं नियोजन आणि संचालन केलं जातं. तर आपण आत्तापर्यंत ज्या सगळ्या प्रमुख चेहऱ्यांबद्दल बोललो त्यांच्यावर एकदा पटकन नजर टाकूया. सर्वोच्च सेनापती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापासून ते CDS लेफ्टनंट जनरल अनिल चौहान, थल सेनाध्यक्ष जनरल उपेंद्र द्विवेदी, नौसेनाध्यक्ष ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, वायुसेनाध्यक्ष एअर मार्शल अमरप्रीत सिंग आणि DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घर. हीच ती टीम आहे जी भारताच्या संरक्षण नेतृत्वाचा कणा आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. सर्वोच्च स्तरापासून ते तिन्ही दलांच्या प्रमुखांपर्यंत हे जे एकसंध नेतृत्व आहे ते आपल्या देशाला भविष्यातल्या मोठमोठ्या सुरक्षा आव्हानांसाठी नक्की कसं तयार करतं यावर विचार करायला हवा.